शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। शहराबाहेरील असलेल्या शिरगुप्पी रोड वळणावर सोमवारी मध्यरात्री बंगळुरूवरून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसने ट्रकला जोरदार धडक दिली। यात बसच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला। यात चालक यासिन सिराज मुल्ला वय 32 राहणार संकेश्वर गंभीर जखमी झाला। बसचालकाला गतिरोधक न दिसल्याने हा अपघात झाला। घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली आहे। सोमवारी मध्यरात्री भरधाव असलेल्या चालक यासिन मुल्ला याला गतिरोधक दिसला नाही, त्यामुळे पुढे निघालेल्या ट्रकला बसची जोरात धडक बसली। ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर चालक यासिन हा गंभीर जखमी झाला। त्याला येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलविले। प्राथमिक उपचारानंतर त्याला संकेश्वर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे व अक्षय सारापुरे यांनी याची माहिती निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद करजोल, सहाय्यक उपनिरीक्षक एस चिकोडी यांच्यासह स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सदर बसमधून 42 प्रवासी प्रवास करत होते। यातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली। याबाबत ट्रकचालक विनोद कालिदास कांबळे राहणार नांगरगाव, तालुका उदगीर यांनी बसचालकाविरोधात फिर्याद दिली आहे।